नमस्कार शेतकरी बंधूंनो, जसं की आपल्याला माहिती आहे की कापूस या पिकामध्ये 3x1 या लागवड पद्धतीवर बरेच शेतकरी लागवड करत आहेत. त्याला दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान किंवा कमी अंतराची लागवड तंत्रज्ञान असंही म्हणतात. तर यामध्ये आत्ता सध्या परिस्थितीमध्ये ज्यांचा कापूस 35-40 दिवसापर्यंत आहे त्यांच्या पिकामध्ये गळफांदी दिसायला सुरुवात झालेली आहे. तर ती गळफांदी ओळखून आपल्याला कट करायची आहे. तर गळफांदी ओळखायची कशी, ती हे पहा. आता हे झाड आहे, हे ह्या झाडाला ह्या 2 गळफांद्या आहेत आणि त्याच्या खालचे सुद्धा हे जे पानं आहेत हे सुद्धा आपल्याला कट करायचे. मोठे मोठे पानं आहेत ते सुद्धा कट करायचे. तर यामध्ये ही गळफांदी ओळखणार कशी, तुम्ही बघा. आता ही जी फांदी आहे ही मेन खोडासारखीच आहे. खाली जमिनीपासून 1 वितीच्या अंतरावर ही आलेली आहे. तर ही फांदी आपल्याला ओळखायची आणि ही फांदी एका झाडाला 1 ते 2 गळफांदी असतात. ही पण गळफांदी आणि हातात पकडली ही पण गळफांदी सरळ वाढणारी आहे. शेंडा लुसलुसीत आहे, मेन झाडासारखाच शेंडा असतो याला आणि झिगझॅगमध्ये नसतो. त्याचा मोड जो आहे झिगझॅगमध्ये नसते. जिथं मोड आहे जिथं हा अशा प्रकारचं मोड आहे इथं ह्याला पान येतं. इथं ह्याला बी पान आलं बघा, असे पान येतात ह्यालाही पान आलं. असे जिथं नोड आहे तिथं पान येतं. बाकीच्याला कसं आहे, हे पहा इथं नोडवर आहे ना, इथं काय याला पात आहे, इथंही पात आहे. त्याच्यानंतर दुसरंही बघितलं आपण, त्याला पातच आहे. हे पहा इथं पात आहे, इथं पात आहे. ह्या 2 फांद्याला कसं आहे, इथं पान आहे, इथंही पान आहे आणि सरळ वाढणारे आहे, झिगझॅग नाही. तर अशी फांदी आपल्याला ओळखायची आणि 35 ते 40 दिवसानंतर ही फांदी तुम्हाला सिकेटरच्या साह्यानं अशी वडून काढायची नाही आहे, सिकेटरच्या साह्यानं इथं याला कट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कापूस पिकामध्ये ज्यांची 3x1 लागवड आहे त्यांनी अशा प्रकारे गळफांदी ओळखायची आणि कट करायची आहे. धन्यवाद.